एकीकडे सतत पडणारा पाऊस तर दुसरीकडे रस्त्यात पडलेले लहान मोठे खड्डे यामुळे वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटर लांबच लांब रांगा सध्या मुंबईच्या दिशेने ठाणे महामार्गावर पाहाव्यास मिळत आहे। दरम्यान सतत पडणारा पाऊस, सिग्नल यंत्रणा, जागोजागी रस्त्यावर पडलेले खड्डे आणि टोल नाक्यामुळे सध्या मोठी वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहे। तर या सर्व समस्यांचा मात्र नाहक त्रास हा वाहनधारकांना आणि मुंबई ते नाशिक महामार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होताना दिसत आहे। या सर्व कारणांमुळे वाहनधारकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर असून लवकरात लवकर खड्डे बुजवण्याची मागणीही जोर धरू लागली आहे। जिथे मुंबई ते नाशिक महामार्ग दरम्यानचा प्रवास वेळ हा सरासरी 3 ते 4 तासांचा असून या खड्ड्यांमुळे 4 ते 5 तास अधिक लागत असल्याने टोल का भरावा असा सवाल आता वाहनधारकांकडून आणि प्रवाशांकडून उपस्थित केला जातोय। दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शादाब सय्यद यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत टोलमुक्त प्रवासाची घोषणा करण्याची मागणी केली आहे। जोपर्यंत रस्त्यावरील खड्डे पूर्णपणे बुजवले जात नाही तोपर्यंत टोल माफ करावा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शादाब सय्यद यांनी केली आहे। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न नाशिक मुंबईकरांना आज पडलेला आहे। कारण नाशिक ते मुंबई जायचा जो महामार्ग आहे तो रस्त्यावरनं कार चालक असो किंवा कार मालक असो, ट्रक ड्रायव्हर असो, बस ड्रायव्हर असो, हा साधारण 3.5 ते 3 तासाचा रस्ता आज अक्षरशः त्या रस्त्यावर जायला, मुंबईपर्यंत जायला किंवा मुंबईवरून नाशिकला यायला 8 ते 9 तास लागतात। अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। नागरिकांना असा प्रश्न पडलेला आहे की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, आणि त्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडलेले आहेत। त्या अपघातामध्ये अनेकांचे जीव जात आहेत, पण या मिंद्या सरकारला अजून देखील जाग येत नाही। मागच्या वर्षी देखील आम्ही तिकडे आंदोलन केलं होतं, आणि जर तुम्ही रस्ते दुरुस्त करू शकत नाही तर मग टोल कुठल्या आधारे घेतात? या मिंद्या सरकारने अजूनही जनाची नाही तर मनाची लाज ठेवावी आणि या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं। कारण नाशिक ते मुंबई हा साधारण 3 ते 3.5 तासाचा जो रस्ता आहे त्याला आज नाशिककरांचा मुंबईकरांना येण्यासाठी 8 ते 9 तास लागतात। तरी देखील या मिंद्या सरकारला या सर्व गोष्टींशी काही घेणं देणं राहिलेलं नाही। महायुती सरकारला पण आणि केंद्र सरकारला पण। आज आमचे काही सहकारी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचे प्रदेश पदाधिकाऱ्यांनी घोटी टोल नाक्यावरती आंदोलन केलेलं आहे। हा तर फक्त ट्रेलर होता। येणाऱ्या 8 दिवसाच्या आत त्यांनी प्रदेशच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देखील इगतपुरी टोल नाक्यावरती दिलेलं आहे का 8 दिवसाच्या आत हे समस्या तुम्ही मिटवाव्यात। जर 8 दिवसात हे समस्या नाही मिटल्या तर सन्माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आपणास देखील विनंती करतो का आपण या महाराष्ट्रातल्या सरकारला एक आदेश द्यावा की जोपर्यंत रस्ते होत नाही तोपर्यंत टोल बंद करण्यात यावे। महाराष्ट्राला तुमच्याकडनं अपेक्षा आहे, कारण तुम्ही भले विरोधी पक्षात असलात, सत्तेमध्ये असलात, आम्ही विरोधी पक्षात असलो, पण तुम्ही कधी पक्षीय भेदभाव केलेला नाही। आमच्याकडनं तुमची माफक अपेक्षा आहे का तुम्ही जरी या गोष्टीकडे लक्ष द्याल, कारण यात सध्या बसलेले एक मुख्यमंत्री आणि 2 पाऊण उपमुख्यमंत्री, मग तो अजितदादा असतील का फडणवीस असतील, यांना फक्त पक्ष फोडणे आणि पक्ष चोरणे एवढंच काम उरलेलं आहे। आणि आता यांनी नवीन धंदा चालू केलेला आहे, टोलचे पण पैसे चोरणे असा प्रश्न नागरिकांमध्ये पडलेला आहे। तर येणाऱ्या 8 दिवसांमध्ये जर समस्या नाही मिटल्यात तर मी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने फक्त आता घोटी टोल जो आमच्या सहकाऱ्यांनी बंद केला होता, येणाऱ्या 8 दिवसांमध्ये पडगा टोल देखील बंद करण्यात येईल। आणि तो आंदोलन एवढा उग्र स्वरूपाचा असेल की पूर्ण महाराष्ट्र त्याची दखल घेईल, एवढा महाराष्ट्राच्या सरकारने, बांधकाम मंत्र्यांनी व केंद्र सरकारने लक्षात ठेवावा। आणि दुसरा विषय का जर आंदोलन करून देखील हे समस्या सुटत नसतील तर आम्ही उपोषणाला देखील बसू, आणि केंद्रीय मंत्री असो नाशिक दौऱ्यावर का राज्यातला कुठलाही मंत्री असो त्यांना नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही फिरू देणार नाही असा जाहीर इशारा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या मागणीची दखल टोल प्रशासन आणि रस्ते वाहतूक मंत्री घेतील का आणि टोलमुक्त प्रवासाची घोषणा करतील का हेच पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। मेट्रो महाराष्ट्र न्यूजसाठी
संपादक सागर केदारे, नाशिक.